पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यंगस्टर कुडूस धावसंख्या 9. 10 सॉरी 10. आत्ताची धाव नाही आहे ना? नाही नाही, 9 धावा 9 धावा. धाव संख्या झालेली 19. पुढील चेंडू खूप सुंदर असा टोळावून दिलेला आहे. पुन्हा एकदा षटकार. चार बॉल 25. जोर से जरा आवाज दे त्याला. पकड ऊपर माइक पकडायचा. 5वां बॉल वाइट. बॉलर थोड़ा सा यहाँ पे डर गए, लग रहा है ऐसा. 3 बॉल. नहीं नहीं, यो वाइड है ना. 3 बॉल. ध्यान देना, इधर अभी ध्यान देना, अच्छे से करना. डरना नहीं है, बिंदास. 3 बॉल 3 बॉल. बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए वहां पे सागर. करा करा, तुम्ही पण करा मध्ये मध्ये. मग काय करायचं, तुम्ही आता रोजचं कामच तुमचं आहे ना. बॉल गया है बहुत ही दूर. 6. कम ऑन डीजे.
संख्या झालेली 34. खूप सुंदर असा षटकार मारण्यात आला अभिलाषच्या बॅटमधनं. बघूया पुढचा बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू. एक धाव. या धावसंख्येने धावसंख्या झालेली आहे कुडूस संघाची 35. खूप महागडं षटक झालं. 26 धावा या षटकामध्ये आल्या. अभिलाष वैयक्तिक 8 चेंडू आणि 32 धावांवर खेळतोय. खूप सुंदर अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली. बघूया पुढे. पुढचं षटक प्रसाद शेलार याच्या हातामध्ये देण्यात आलेलं आहे. बघू प्रसाद शेलार आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा बॉल टोळवण्यात आलेला आहे आणि हा सुंदर असा षटकार अभिलाषाच्या बॅटमधनं आलेला आहे. संघाची धाव संख्या आहे 41. 41 धावा. आपल्या संघासाठी काय करतोय. खूप सुंदर असा चेंडू टोळवण्यात आलेला आहे. त्याच्यावर किती धावा भेटतात. 2 धावा. या धावसंख्येने धावसंख्या झालेली आहे ती 43. 43. प्रसाद. खूप सुंदर असा चेंडू. ह्या चेंडूवर फक्त एक धाव. धावसंख्या झाली ती 44. 44. अभिलाष वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय. बघूया प्रसाद पुढचा चेंडू. खूप सुंदर असा टोळावलेला चेंडू. बघूया काय षटकार. कृष्णा याच्या बॅटमधनं हा षटकार. खूप सुंदर असा चेंडू मारण्यात आला. धावसंख्या झाली 50. यंगस्टार कुडूस संघाची 50 पूर्ण झाली. वैयक्तिक का नाही पण ती झाली. निर्धाव चेंडू. प्रसाद पुढील चेंडू बघू. अंतिम चेंडू या. सुंदर असा टोळवला कृष्णा याच्या बॅटमधून हा सुद्धा षटकार.
आणि आई गावदेवी गुंज. डिंगडोंग वडवली आणि आई गावदेवी गुंज या इनिंग नंतर तुम्हाला टॉससाठी हजर राहायचंय. कृपया दोन्ही संघांनी लक्ष द्या. तुम्हाला या इनिंग नंतर टॉससाठी पुढील षटक सागरेच्या हातात दिलेले आहे. बघू आपण. सुंदर असा टोळवलेला हा सुद्धा षटकार. अभिलाषाच्या बॅटमधून षटकार. संघाची धाव संख्या 62, 62. सागरेच्या पहिल्याच बॉलवर अभिलाषाने षटकार मारलेला आहे. अभिलाष हा 12 चेंडू आणि 47 धावांवर खेळी करत आहे. बघूया पुढील चेंडू. या चेंडूवर एक धाव. संघाची धाव संख्या 63, 63. विजय बटाला उर्फ बट्टू. खूप सुंदर अशी पंचगिरी. सुंदर असा टोळवलेला चेंडू आणि झेलबाद. कृष्णा यांचं हातात झेल देऊन बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज मयूर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय काय नाही. अभिलाष वैयक्तिक 13 चेंडू आणि 48 धावांवर खेळ करतोय. बघूया त्याची 50 होते की नाही. सागर पुढील चेंडू घेऊन मयूरसाठी. सुंदर असा टोळवलेला पण पुन्हा एकदा झेलबाद. मयूरने आपल्या संघासाठी काही भोपळा न फोडता गेलेला आहे. आफ्रिदी. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. काल तो इथे आलेला. त्यांनी पूर्ण मैदानाचा आढावा घेतलेला असेल काल बहुतेक. कुठे काय कमी आहे त्यांनी बघितले असेल आणि आज
त्याचप्रमाणे 63 4 चेंडू टाकून झालेत या षटकातील. बघूया पुढचा चेंडू. सागर टू आफ्रिदी. सुंदर असा टोळावलेला चेंडू. बघूया कॅच होते की सुटते. झाली, कॅच झाली. 3 चेंडू आणि 3 विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिक पूर्ण झालेली इथे सागरची. अभिनंदन सागर, हॅट्रिक घेतले. आफ्रिदी काल आलेला पण त्यांनी काय आढावा व्यवस्थित घेतला नाही ग्राउंडचा. भोपलाही न फोडता गेला. नवीन फलंदाज रघुवीर. सागर यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया सागर चौथी विकेट घेतोय की सागर टू रघुवीर. सुंदर असा चेंडू टोळावलेला आहे आणि धावून 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी संघाची धाव संख्या ही 65. चार षटकांचा खेळ संपलाय आणि धाव संख्या ही 65 वर लागलेली आहे. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक. आदित्य गायकवाड याच्या हातात देण्यात आलेला आहे. आमचे परम मित्र आहेत ते. बघूया त्यांची आता कशी गोलंदाजी होते त्याच्यावर आपण लक्ष देऊ. नको पाटलाची पाटली बघूया आदित्य टू अभिलाष. बघूया आमचे पंच विजय बटाला यांच्याकडनं व्हाईटचा इशारा आलेला आहे. अवांतर धावसंख्या. अक्षय पांडव यांचे इथे आगमन झालं त्यावर त्यांचे हार्दिक स्वागत आणि पुढील धुरा आम्ही त्यांच्या हातात देतोय. सुंदर असा टोळवलेला आहे आणि षटकार. अभिलाषाच्या बॅटमधनं 50. अभिलाष वैयक्तिक 54 धावांवर खेळतो. संघाची धाव संख्या ही 72 वर आहे. 52. आपल्याला अभिलाषाच्या बॅटमधनं अर्धशतक बघायला भेटलं. खूप सुंदर असे सकाळच्या क्षेत्रामध्ये त्याची बॅटिंग आपल्याला बघायला भेटली. पुढील चेंडू आदित्य तो अभिलाष. सुंदर असा चेंडू. निर्धाव.
पुढील चेंडू आदित्य. हाही सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय आदित्य. लेग बायच्या स्वरूपात एक धाव संख्या झालेली ती 73. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आदित्य तो कशा तऱ्हेने फेकतोय. आणि समोर आहे रघुवीर. निखिळ वाकळे हे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. खूप सुंदर असे त्यांचे समालोचन आपल्याला ऐकायला भेटेल. आदित्य पुढचा सुंदर असा टोळलेला चेंडू आणि हा ही षटकार रघुवीरच्या बॅटमधनं हा सुंदर असा षटकार आलेला आहे. धाव संख्या झालेली ती 79. 79. शेवटचा चेंडू बघूया आदित्य. सुंदर असा टाकलेला आहे आणि ह्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चुकी आणि हा चेंडू गेलेला आहे चौकार. या चौकाराने धाव संख्या झालेली 83. 83 रन. 84 रनांचा टार्गेट समोरच्या टीमला आहे. कम ऑन डीजे. मी पुढील सर्व सूत्र ही अक्षय पांडव यांच्या हातात देतोय. टीम कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. अगदस बुबेरे इथे येत आहेत. अगदस आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक उत्तम आयोजक आणि एक उत्तम क्रिकेटर, दर्जेदार आयोजन नियोजन अगदस बुबेरे यांचंही आपल्याला पाहायला मिळालं. डे अँड नाईट अशा 2 फॉर्मॅटमध्ये त्यांची एक यशस्वी स्पर्धा ती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्या विरोधामध्ये टीम आई गावदेवी गुंज हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. परशुराम गुंज, आई गावदेवी गुंज आणि त्या विपक्षामध्ये डिंगडॉंग वडवली. टॉस करता रोशन पाटील इथं उपस्थित झालेत. एका बाजूला मोठ्याचा पाडा 2026 आणि एका बाजूला आई गावदेवी चषक. नाणेफेक केली जाते. आई गावदेवी चषक इज द कॉल आणि इथे आलाय मोठ्याचा पाडा. टॉस जिंकलाय डिंगडॉंग वडवली संघाने. अगदस माझ्यासोबत जोडला गेलाय. अगदस टॉस जिंकलाय. अत्यंत महत्त्वाची लढत आहे. पहिल्या फेरीतलीच ही खरं तर मॅच आहे. आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग येणार. पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहात. खरं तर सुरुवात चांगली झाली आहे. वडवली संघ
बऱ्याचदा आता मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला कंटिन्युअसली म्हणजे सरसोडची स्पर्धेमध्ये देखील वडवली संघाचा परफॉर्मन्स आपण पाहिला. तुमची रजनी क्रिकेट स्पर्धा देखील आत्ताच नुकतीच संपुष्टात आली आहे. काय म्हणशील, काय रणनीती आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी गुण संघाच्या विरोधात खेळताना? काही रणनीतीने मॅच संपल्यावरच पहिल्यांदा खेळणार आहे. अगदी आपण वळूयात. गुण संघाचा कॅप्टन माझ्यासोबत आहे. टॉस गमावलाय, वाट्याला बॅटिंग आली आहे आणि गुंज हे नाव क्रीडापटलावरचं फार जुनं नाव आहे. तसं काय म्हणशील, मनामध्ये काय भावना आहेत? जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षणच स्वीकारला असता. आता वाट्याला बॅटिंग आली आहे म्हणजे बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी वडवली सारख्या बलाढ्य संघाच्या विरोधात खेळायचं आहे. काय वाटतंय मनामध्ये, किंवा कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावर विशेष लक्ष असेल? कारण की आहेत भरपूर प्लेयर आहेत आमच्याकडे बॅट्समनला. आम्ही 60+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 60पेक्षा अतिरिक्त 7पेक्षा जास्त धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. चला, तुमचं मनापासून स्वागत आणि तुमचं पुढच्या मॅच करता तुम्हाला शुभेच्छा. दोन्ही टीम डिंगडॉंग वडवली आणि आई गावदेवी गुंज टॉस जिंकला आहे डिंगडॉंग वडवली संघाने आणि त्यांनी निर्णय स्वीकारला प्रथम गोलंदाजी करण्याचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स जिथे अक्षय पांडव तुमच्या सोबत सज्ज असतील. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 1 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता मयूर जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. सकाळच्या या पहिल्या सत्रात सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून, सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत, आपल्या सर्वांचं आई गावदेवी मोहट्याचा पाडा यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून गोलंदाज मयूर पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते 84 धावसंख्येचं लक्ष्य. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने जर आपण पाहिलं तर टीम क्रियांश 11 चिंचगर आणि यंगस्टर कुडूस मध्ये ही मॅच सुरू आहे. पहिला बॉल योग्य टप्प्यावरनं फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे आणि त्या अचूक टप्प्यावरची ही हाताळणी ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हा बॉल तिथे ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून चाललाय सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या 0वरनं 4 या आकड्यावर धावफलकाचा श्री गणेशा झालाय. पहिल्या 4 धावा धावफलकावर अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मयूर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे यंगस्टर कुडूसचा. हा तिसरा संघ आहे कुडूस मधनं जो आपलं नशीब आजमावतोय. सर्वात आधी या स्पर्धेमध्ये नोमान 11 FDC कुडूस संघ पाहिला, त्याला पराभवाची चव चाखावी लागली. कालच्या दिवसातनं साईराज कुडूस संघ संपूर्ण खेळाडू नव्हते मात्र आले, खेळले, त्यांनाही पराभूत व्हावं लागलं. आणि आजचा जर आपण पाहिला तर नऊचा इशारा आलाय. 9च्या बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 5 ही धावसंख्या राफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल बिटवीन द गॅप वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि सरळ सीमारेषेच्या जवळ जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं गेलं तिथे वेगानं धावा पळून पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट ते आपल्याला पाहायला मिळते. दोघांमधलं कॉलिंग चांगलं आहे.
आणि त्यामुळे तब्बल 3 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 8 ऑन बोर्ड. 8 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 8 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज अक्षय. यावेळेस मात्र अक्षयचा फटका फसलाय. निर्जन स्थळी पळेल हा बॉल. रन्स मिळवण्याची संधी आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती आणि अगदी तेज दौड पुण्याच एकदा विकेटमध्ये पाहायला मिळाले. 2 रन करता हरणाचा वेग प्रदान केलेले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या 10 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज मयूर इथे चेंडूला पाहिलं सोडून दिलंय. बाकीचं काम पंच प्राक्तन किनी यांनी पूर्ण केलं. इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पुसते येते 11 या आकड्यावर. प्राक्तन किनी अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. काल या स्पर्धेकरता नव्हते कारण आई एकविरेच्या दर्शनाला गेले होते. आज पुण्याचे एकदा रुजू झालेत आपल्या कामावर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मात्र कॅच कॅरी करणं कुठेतरी राहून गेलं. जीवनदान दिलं गेलं. 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 12 या आकड्यावर. जीवनदानानंतर कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानाच्या आतनं अक्षयच्या वतीने केला जातोय ते आपल्याला बघायचं. अक्षयला मैदानाच्या आतनं स्वतःला सिद्ध करत एक चांगली इनिंग खेळावी लागेल. 1 अर्धशतक या डावात जर आपल्याला पाहायला मिळालं तर निश्चित विजयावर शिक्कामोर्तब करणं ते शक्य होऊ शकतं. खुल्या टप्प्याचा बॉल होता. अगदी बॅक टू द बॉलर खेळलाय. तिथे सेल्फ फलोत्रमध्ये जोपर्यंत फील्ड केला एक निर्धाव चेंडू आणि त्याबरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावसंख्या धावफलकावर 12 इतकी लागली गेली आहे. क्रियांश 11 चिंचगर या संघाकरता शुभेच्छा आल्यात. अच्युतजी पाटील भाई आणि धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर यांच्या वतीनं क्रियांश 11 चिंचगर संघाकरता शुभेच्छा आल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा या धावफलकावर आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. अगदी चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. चंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय आणि पहिला बॉल योग्य टप्प्यावरनं त्याच्याकडनं हाताळला गेलाय. अचूक टप्प्यावरची हाताळणी ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल चंदनचा फुल टॉस आहे मात्र फुल टोल वसूल करता आलेला नाही आहे आणि यावेळेस मात्र कॅच कॅरी झालाय. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेट क्रमांक 1 पहिला हादरा लागलाय. तन्मयने टिपला एक ते अचूकतेचा झेल आणि संपवलाय बॅटर अक्षयचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू अक्षय बाद. आतमध्ये आणि त्यांची एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते. दिनांक 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी म्हणजे लगेचच्या आठवड्यात 5, 6, 7, 8 अशा 4 दिवसात यंगस्टर कुडूस यांच्या वतीने आयोजित 51,000 रुपये पारितोषिक असणारी एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते. सन्माननीय जफर जहूर पटेल मैदान कुडूस खोसला कंपनीच्या अगदी बाजूला ती स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि असोसिएशन मधनं ज्या संघाने आतापर्यंत प्रवेश निश्चित केला नसेल त्यांनी प्रवेश निश्चित करायचा आहे. मात्र 8 तारखेला त्या स्पर्धेत एक गाव एक संघ त्या माध्यमातून ही संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल प्रसाद शेलार शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. अवे फ्रॉम द बॉडी. तुम्ही ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जेव्हा करताना तेव्हा तुम्ही स्वतः करता एक धोका निर्माण करता. यावेळेस प्रसाद शेलारने तेच केलं होतं. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्हचा प्रयत्न केला. बॉल बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतोय. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब मोहट्याचा पाडा इथे उपस्थित झालेत. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं आणि चाललाय सरळ हवाई सफरीवर सीमा रेषा पार. प्रसाद शेलार ज्या करता ओळखला जातो तो टोलेजंग षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय 6. मोठ्याचा पाडा गावातील जेही ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत सर्वांना विनंती आपल्याकरता गावकरी कक्ष जो उभारला गेलाय जिथे येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. मैदानाच्या इतरत्र न बसता आपण आपल्या गावातील लोकांकरता जो गावकरी कक्ष उभारलाय त्यामध्ये येऊन आपण बसायचं आणि या स्पर्धेला एन्जॉय करायचं. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावा संख्या जर आपण पाहिली तर 18 ऑन बोर्ड 18 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सावली क्रिएशन सन्माननीय हरीशजी पालवी यांच्या माध्यमातून एक मॅन ऑफ द मॅच ची जर्सी ती आपल्याला पाहायला मिळते. सावली क्रिएशनच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह केली जाते. यावेळेस प्रसाद शेलार ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा बॉल मिड विकेट वरनं उडवतोय आणि फेकून देतोय सीमा रेषा पार. षटकार. तर निश्चित क्रियांशील चिंचगड संघाला त्याची एक मदत मिळू शकते. विजयावर शिक्कामोर्तब करण्याकरता जी एक महत्वाची पार्टनरशिप किंवा एक अर्धशतकी इनिंग जी गरजेची आहे ना ती जर आज प्रसाद शेलारनं खेळली तर निश्चित विजयावर शिक्कामोर्तब करणं क्रियांशील चिंचगड या संघाला शक्य होऊ शकतं. येणारे 3 षटकं शिल्लक आहेत आणि प्रति षटक 20 या सरासरीनं 60 धावसंख्येची गरज. दोन ओव्हरचा खेळ झाला. या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर 24 धावा. मयूर ज्याला कंटिन्यू केले गेले पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानंही 12 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर चंदन ही चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. योग्य टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी करणं चेंडूमध्ये फिरत आणणं जे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. नुसता प्रचंड वेग असणं किंवा नुसता बोटांमध्ये जादू करण्याची क्षमता असणं त्यानं क्रिकेट होत नाही. तुम्हाला तुमच्या खांद्यावर कंट्रोल ठेवावा लागतो आणि खांद्याच्या साह्यानं योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी करावी लागते. डिंगडॉंग वडवली नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विरोधामध्ये टीम आई गावदेवी गुंज एक तगडी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे 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 विकेट कीपर चुकी करतोय का वाटलं होतं. बॅटची कडा घेतली होती बॉलनं मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू आला नाही. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल मुळीच परवडणारे नसतील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मयूर तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकर एंड कडनं आदेश. यावेळेस आदेशनं बॉलला केलंय मिडल आणि पाठवलंय त्याला हवाई सफरीवर सीमा रेषा पार. मिडविकेटला क्लिअर करणारा हा दमदार दर्जेदार
गावदेवी चषकचा षटकार. अगदी 9वा जो ISPL मध्ये दिला जातो 9 धावसंख्येचा जो फटका आहे तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चर्चेमध्ये असतं हे नाव, खूप मोठा फॅन फॉलोविंग सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भावेश पवार याचा आहे आणि त्याचंही गीत. दुसऱ्याच बॉलवर एक चांगला फटका तिथे मयूरच्या विरोधामध्ये खेचला गेलाय. आदेश चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, यावेळेस थोडासा खाली राहिला होता, बैठकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये जे कनेक्शन योग्यतेनं घडणं गरजेचं आहे ते घडलं नाही आणि त्याचंच कारण तिथे जर आपण पाहिलं तर 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागलंय. पर ओव्हर 20 ही धावसंख्या तुम्हाला दाफलकावर जोडायची आणि 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती 31 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल आहे, थोडासा खाली राहिलाय. फलंदाज प्रसाद शेलारला गुंगारा देतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. मयूरला ज्या कामाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर लावलं गेलंय ते आपलं काम अगदी चोखपणे बजावत असताना मयूर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. याच कामगिरी करता तर त्याच्या खांद्यावर टीमनं विश्वास दर्शवलाय आणि तो विश्वास त्याला सार्थ ठरवावा लागेल. 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल यावेळेस प्रसाद शेलार, तो शांत राहणार मधला नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहील तर बॉलवर षटकार खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल आणि यावेळेस तो यशस्वी षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय, ज्यामुळे धावसंख्या 37 धावा. आता इथनं बॉल शिल्लक राहिलेत या मॅच मधले 13 आणि या 13 बॉल मध्ये तुम्हाला विजयाकरता बनवायच्या आहेत तब्बल 47 धावा. 2 षटकार आलेत, एक आणखी आला तर मग या ओव्हरची जी धावगती आहे ती तुम्हाला पूर्णत्वाला नेणं शक्य होऊ शकतं. मयूर बॉडी लाईनवरचा बॉल आहे, तिथे क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. आता येणारे बॉल शिल्लक राहिले तिथनं 12 आणि 12 मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 46 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रतिषटक 23 ची सरासरी ती तुम्हाला अधोरेखित करायची आहे. गावदेवी चषक मोहड्याचा पाडा, दर्जेदार आयोजन, एक भव्य दिव्य आयोजन गावदेवी चषकच्या माध्यमातून मोहड्याचा पाडा या टीम कडनं केले गेले आणि ही सुरुवात आहे. पुढच्या वर्षी आणखी भव्य दिव्य स्पर्धा त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवलाय आणि फेकून दिलाय सरळ सीमारेषा. हॅलो हॅलो, एक दमदार हिट ती मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर तन्मय जाधवच्या विरोधामध्ये आक्रमण ते पाहायला मिळालंय. षटकार धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल अलॉंग द कार्पेट चालला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, डबल करता प्रयत्न आहे तिथे. रॉंग एंड थ्रो, नॉन स्ट्राईक एंडला 1 रन ही वाचली असती आणि विकेटही मिळाली असती. धावसंख्या इथे जर आपण पाहिली तर
46. दहा चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर इथनं आक्रमण ते तुम्हाला सुरू ठेवावंच लागेल. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पंच थोडंसं चेक करत आहेत. नेमका चेंडू कुठे पडलाय ते पाहिलं जात आहे. नोचा इशारा आलाय. क्रीजच्या बाहेर पडलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तन्मय जाधव. फ्री हिटचा बॉल आहे. इथे मात्र फ्री हिटचा बॉल ओव्हर पिच होता आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये जागा नाहीये हे सांगत असताना बॉलला उडवून फेकून दिलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. सीमा रेषा पार. दमदार हिट. षटकार. हृदय करता आणि विशेषतः यंगस्टार कुडूस करता शुभेच्छा आलेत. जोएब जहूर पटेल यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद जोएबजी पटेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 धावा या राफलकावर आहेत. या दरम्यान तिथे जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल राफलकावर जोडली गेली आणि इथे नेमकं काय घडलंय दोन्ही एनकडे चेक केलं जाईल. पहिल्यांदा स्ट्रायकर एनकडे आणि नंतर नॉन स्ट्रायक एनकडे. दोन्ही बाजूने सेफ आहेत. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील. या दोनच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 55 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
4 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 29 धावा अजूनही विजयाकरता गरजेचे आहेत. बॉल शिल्लक राहिलेत 8 चेंडू आणि 29 धावा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये या तन्मय जाधव आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एनकडे प्रसाद शेलार चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र हाही बॉल प्रसादनं उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आत ढकलतोय बॉलला. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 56 या आकड्यावर 56. अगदी चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 56 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सेफ आहे तिथे हा षटकार सेफ आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 56 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. फटका यावेळेस ऑन साईडला खेळला गेला. तिथे एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तदनंतर तिथे रनआउटची विकेट आली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत तिथनं शेवटचे 6 आणि या 6 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर विजयाकरता गरज आहे ती एकंदर 27 धावा. 6 चेंडू आणि 27 धावा. तन्मयने खूप चांगलं कव्हर केलं. शेवटच्या 3 बॉलमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, फिल्डिंगची जी साथ मिळाली अगदीच काबिले तारीफ होती. आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. या 6 मध्ये 27 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील आपण पाहणार जरूर आहोत. मात्र जास्तीचा वेळ नका घेऊ. लगेचच सामना तो सुरू ठेवायचा आहे. 6 मध्ये 27 धावा या धावफलकावर जोडायच्या आहेत आणि जोडल्या जातील का याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. बघा कालपासून आम्ही एका गोष्टीची विनंती करतोय खेळाडूंना की रोडवर कोणीही बाईक पार्क करू नका. जी ओमनी सुद्धा आपण रोडवर पार्क केली आहे इको गाडी आपण तीही थोडीशी बाजूला घ्या कारण ट्रॅफिक करता थोडेसे प्रॉब्लेम होतात. आणि एका गोष्टीची नोंद ठेवा, जर कुठल्या गाडीनं तुमच्या गाडीला घासलं तर त्या ड्रायव्हरची हुज्जत घालण्यास गेल्यास आयोजक ड्रायव्हरच्या बाजूने तुमच्याशी भांडतील. या गोष्टीची नोंद ठेवा. इथनं पुढे एका गोष्टीची नोंद ठेवा की रोडवर गाड्या लावल्यात कुठल्याही ड्रायव्हरनं तुमची गाडी घासली तर आयोजक ड्रायव्हरच्या बाजूने असतील. एवढ्या गोष्टीची नोंद ठेवा. रघुवीर आलाय शेवटचं आणि अंतिम षटक ते हाताळण्याकरता सज्ज होते. सन्माननीय बाळारामजी मोकाशी इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रघुवीर आलाय शेवटचं आणि अंतिम षटक ते हाताळण्याकरता त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेला आणि बघूया कशा पद्धतीने इथे त्याच्या वतीने गोलंदाजी केली जाईल. सन्माननीय सदानंदजी वारगडे इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र पहिला बॉल त्यावर षटकार आलाय. मॅच ऑन आहे. येणारे 5 बॉल विजयाकरता 21 धावसंख्येची गरज. 5 बॉल 21 आहेत. जोपर्यंत प्रसाद शेलार मैदानाच्या आतमध्ये येणार मॅच संपली असं कोणीच म्हणणार नाही. कारण प्रसाद शेलार ज्याच्यामध्ये ती कुवत नक्की आहे, दमदार हिट, स्ट्रॉंग हिट, षटकारांची आतिषबाजी, ती प्रसाद शेलारची एक विशेष ओळख आहे. आणि आज प्रसाद गोलंदाजांना प्रसाद देईल का ते बघायचं. आणि प्रसाद जेव्हा जेव्हा चांगली बॅटिंग करतो ना तेव्हा तेव्हा अडकमोल सर त्यांची आठवण नक्की होते.
जातेच्या मैदानावर त्याने खेळलेल्या ज्या दर्जेदार इनिंग्स आहेत आणि त्यानंतर त्यांचे उद्गार ते नेहमीच प्रत्येकाला आवडतात. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फाईन लेग मध्ये खेळला, क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4, रन बनवायचे आहेत 17. करायचं पंचांकडनं वॉर्निंग आलंय. डीजे पमे आपण हे नाव ऐकलं. हा डीजे पमे वाडा प्रीमियर लीगचं सीझन 2 मध्ये डीजे ऑपरेटर म्हणून आपल्या वाडा प्रीमियर लीग मध्ये त्यानं काम पाहिलं होतं. मी स्वतः त्याला डीजे ऑपरेटर म्हणून बोलवलं होतं. तो डीजे पमा आज अगदी त्याच्या क्षेत्रामध्ये उंच क्षितिज गाठतोय. खूप चांगलं काम त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय. ती त्याची मेहनत आहे जी त्याला एवढं मोठं करून गेली. पुढचा बॉल यावेळेस मात्र प्रसाद शेलार बॉलला उडवतोय, तुडवतोय असं म्हणायला हरकत नाही. फेकून देतोय सीमारेषा पार. आता विजयाकरता बॉल शिल्लक राहिले 3, रन बनवायचे आहेत 11. शतक या स्पर्धेतलं कंप्लीट केलंय. नाव त्याचं प्रसाद शेलार. मात्र सेलिब्रेशन आता नाही. येणाऱ्या 11 धावा जर पूर्ण केल्या तर मग ते सेलिब्रेशन त्याला खरी मजा असेल. चेस करत असताना 84 धावसंख्येचं लक्ष पूर्ण करत असताना अर्धशतकीय दमदार इनिंग ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालंय. नाव त्याचं प्रसाद शेलार. पुढचा बॉल यावेळेस नाराज आहे स्वतःवर. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, थोडासा आखूड टप्प्यावर ठेवला होता. आता येणारे बॉल शिल्लक राहिले 2 आणि 2 षटकारांची गरज आहे. 2 बॉल 2 षटकारांची गरज आहे. आफ्रिदी बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करतायत. जसा बॉल डॉट झाला आफ्रिदीच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्यालायक होतं. सगळ्यांना टेन्शन मध्ये आणलंय, सगळ्यांना प्रेशर मध्ये आणलंय. 84 धावा सकाळच्या पहिल्या सत्रात धावफलकावर लावल्या गेल्या. मात्र मैदानातनं प्रसाद शेलार नावाचं वादळ आलंय आणि त्यानं खूप मोठ्या अडचणी पैदा केल्यात. रघुवीर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया शेवटचा बॉल, शेवटचा म्हणजे निर्णायक बॉल आहे या मॅच मधला. या चेंडूवर षटकार आला, मॅच ऑन. हा बॉल सिंगल डबल मध्ये गेला तर मग मॅच इथे एक चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघालाय आणि या मॅच वर कुरघोडी केली आहे टीम यंगस्टर कुडूस. आता शेवटचा एक बॉल जी औपचारिकता आहे. जर इथे रघुवीर चुकी करत नाही तर मग ही मॅच इथे यंगस्टर कुडूसच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळेल. मात्र वाह काय खेळ केला आहे प्रसादनं. दर्जेदार इनिंग ती प्रसाद शेलारची आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, प्रसाद शेलारचा हा झुंजार खेळ जर आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवणं हे त्याच्याकरता बंधनकारक आहे. ज्या पद्धतीने आज तो लढलाय, काबिल तारीफ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मी जसं या डावाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की खूप दिवस झाले मला तो दर्जेदार प्रसाद मैदानात पाहायला मिळालेला नव्हता. मात्र आज प्रसाद शेलारनं पुन्हा एकदा दाखवलं की त्याची गुणवत्ता काय आहे. फुल टॉस दिला आणि इथे जाणून बुजून दिलाय, कारण कुठल्याही प्रकारची रिस्क नको. मात्र प्रसाद करता एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. ज्या पद्धतीने लढला अगदीच काबिल तारीफ, आउटस्टँडिंग खेळ तो प्रसाद शेलारकडनं पाहायला मिळाला. झुंज थोडीशी अपयशी राहिली, मात्र प्रसाद शेलार या नावाचा दबदबा वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कालही होता, आजही आहे आणि येणाऱ्या काळातही राहील हे त्यानं त्याच्या आज इनिंगनं मैदानाच्या आतनं दाखवलं. प्रसाद सेलिब्रेशन राहून गेलं होतं. एकदा बॅट ती कॅमेराकडे आपण दाखवायची आहे. ज्या पद्धतीने खेळ प्रसादनं मैदानाच्या आतनं दाखवला अगदीच लाजवाब होता तो प्रसाद शेलार, ज्याचा हा झुंजार खेळ आपण मैदानाच्या आतनं पाहिला. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुडूसकरांचा एक दर्जेदार खेळाडू. नेहमीच त्याचा खेळ यंगस्टारच्या विजयाचा प्रमुख हिस्सा असतो. तो अभिलाष पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अभिलाष मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपला शुभ सन्मान तो या मंचावरनं केला जाईल.